सांगलीच्या जागेवर काँग्रेस अजूनही ठाम असल्याचं दिसतंय। सांगलीतून लढणार असं आधीच ठरलं होतं असं विशाल पाटलांनी सांगितलेलं आहे। निर्णय आमच्या बाजूने येईल अशी अपेक्षा असल्याचंही विशाल पाटील म्हणतायत। संजय राऊत सांगलीमध्ये येऊन विरोधात बोलले, त्याची खंत असल्याचंही विशाल पाटील यांनी म्हटलंय। तर विश्वजित कदम फुटणार असं बोलणं योग्य नाही असंही पाटील म्हणाले। विशाल पाटील यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे। संजय राऊत हे चंद्रहार पाटील जे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आधीच घोषित झालेले आहे। सांगलीमधून त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत तिथे गेले होते आणि यावेळेला ते जे काही बोलले त्यावरून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी मात्र नाराजी व्यक्त केली। निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा, मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे। मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला, तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे। हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता, तो बाहेर आला म्हणून विश्वजित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं की ही जागा आमची आहे। कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा नेण्यासाठी, मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला। ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल, ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे। विश्वजित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे। पण हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? राज्यात निवडणूक लागलेली आहे, देशात राऊत साहेबांची मागणी आहे त्यांनी बाहेर येऊन भाषण करावी, त्यातले 2-3 दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला कोडं सुटलेलं नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।